नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो, आता वाजलेत दुपारचे 3 आणि ब्लॉगला आता मी सुरुवात करतो आहे. कारण की मी आता चाललो हेअर कट करायला. कारण की खूप महिने झाले हेअर कट केला नव्हता. आता विचार केला की केस छोटीशी, आता आपण थोडीशी केस आहे ना शॉर्ट करूया. तर त्यासाठी मी चाललो माझ्या फ्रेंडच्या सलूनला. ते आहे परेलला. आणि त्याला मी कालच फोन केला, अपॉइंटमेंट घेतली. त्याकडून खूप बिझी असतो तो. तर त्याला बोललो की मी उद्या येतो हेअरकट करण्यासाठी. तर त्यांनी मला बोलला की 3-3:30च्या मध्ये ये, तेव्हा सलून पण थोडंसं खाली असेल आणि आपल्याला ब्लॉग पण शूट करायला भेटेल. तर मित्रांनो, बाईक आपली इथे रेडी आहे आणि मी ब्लॉग थोडासा घरातून निघतानाच चालू करणार होतो, पण विचार केला की थोडंसं कामं होती, मग नंतरलाच आपण ब्लॉग चालू करूया. तर आता 3 वाजलेत आणि आता ब्लॉग चालू केला मी. तर मित्रांनो, बघूया तो आज काय हेअरस्टाईल करतो आहे माझ्या हेअरची. तर त्यासाठी ब्लॉग तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला, तर मित्रांनो, बाईक इथे रेडी आहे आणि मी पण रेडी आहे. तर निघतो मी आता. केसाला मी अशी पोनी बांधली आहे. आता फायनली कमीत कमी 11 ते 10 महिने झाले असेल हे एकही केस मी कापला नव्हता. आता फायनली आज विचार केला आणि माइंडसेट पण केलं केसात छोटी करायची. कारण की आता येणारे गरमी आणि गरमीमध्ये ना मला एवढी मोठी हेअर मेंटेन करणं मला खूप विचित्र वाटतं आणि खूप हेडेक होणार आहे. कारण की गरमीमध्ये पूर्ण स्वेटिंग होते आणि त्याच्यानंतरला परत हेअरला काही डॅमेज, परत स्कॅल्पला काही डॅमेज नको व्हायला. त्यासाठी मी विचार केला की हेअर शॉर्ट करून टाका. आणि ही गोष्ट सोनालीला पण नाही माहिती आहे आणि सोनालीचा पण मी आज रिॲक्शन घेणार आहे की हेअर शॉर्ट झाल्यावरती तिला मी दिसतोय आणि तिला आवडते की नाही. तर त्यासाठी ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. चला, आता आपण निघूया परेलला. मित्रांनो, आता मी जस्ट पोचलो सायन्स सर्कलला. टर्न घेतला आणि हा जो सरळ रस्ता आहे हा जातो आपला परेलला. जास्त तर आता ट्रॅफिक नसेल, ऑड टायमिंग आहे आणि आता वाजले तर 3:06. आता पोचायला कमीत कमी मला 15 ते 20 मिनटं जायला पाहिजे. त्या साईडला तर ट्रॅफिक नाही. निघताना मॅप पण चेक केला. सगळ्यात मोठी एक चुकी झाली माझ्याकडून की मी आहे ना माईक घ्यायला विसरलो आहे. असा ऑडिओचा तुम्हाला क्लॅरिटी आज समजणार नाही कारण माईक मी विसरलो आहे घरी. तर काही प्रॉब्लेम नाही. तर चला, आपण पोहोचू आता त्याच्या शॉपच्या इथे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट इथे मी पोचलो आहे आणि हे आपल्या मित्राचं शॉप आहे, चिवेस म्हणून. तर आता आपण आतमध्ये चाललो आहे. गर्दी तर नसायला पाहिजे, त्यांनी मला सांगितलेली. गर्दी तर नाही आहे. हा जो आपला मित्र आहे अतुल, तर हा आता माझा हेअरकट करणार आहे. एकच क्लायंट आहे या शॉपवर आज मंडे असल्यामुळे. तर आता थोड्या वेळाने इथे सिटिंग आहे आपली आणि आता थोड्या वेळात आपला हेअरकट चालू होणार आहे. आज काय हेअरकट करणार आहे? शॉर्ट हेअरकट करणार आपण. लॉंग हेअरकट आहे आपले ना. बस झाले ना एवढे मोठी केस मला आता. कारण की आता गरमी येते आपल्याकडे. गरमीमध्ये मग एकदम वाटतं व्यवस्थित होईल. आपल्याला करायला भेटेल. टाईम आहे ना आज. टाईम आहे भरपूर. तर चला, तर मित्रांनो, आता थोड्या वेळामध्ये आपला तर हेअरकट चालू होतं. तर काय हेअरकट असणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण एंडपर्यंत समजणार आहे. तर चला, आता आपण हेअरकट चालू करूया.
100% हेअरकट झाला आहे. कॉफी आली आहे, कॉफी पितो आणि थोडं पूर्ण हेअरकट झाल्यावरती तुम्हाला फ्रेश लुकमध्ये भेटतो मी. तर फायनली मित्रांनो हेअरकट डन. न्यू लुक कसा दिसतोय कमेंट करून सांगा मला. आणि आता भेटूया आपण अतुलला. थँक्यू. जरा हेअरकट दाखव माझा कसा केलायस. ठीक आहे, नवीन युनिक केलंस. न्यू स्टाईल. तर ऑफर काय आता ठेवलीस तू. ऑफर काय ठेवलीस. भरपूर ऑफर आहेत आता. हां, स्पेशली लेडीजसाठी स्पेशली ऑफर आहे. मेल दोघांसाठी ऑफर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ह्याचा इंस्टाग्राम ID मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. अतुल नाव आहे. लोअर परेलला ह्याचं शॉप आहे. ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल. तर तुम्ही या ह्याच्या शॉपवरती आणि व्हिजिट करा. चला तर आपण निघूया आता घरी. सोनालीचं रिॲक्शन काय ते बघूया. त्या बाईकचा ना हाच एक लय मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. चांगला हेअरकट झाला ना की आपल्याला आहे ना हेल्मेट घालूनच गाडी चालवायला लागते. एवढी चांगली केस सेट केली आहेत. आता हेल्मेट घालून आता आपल्याला राईड करायला लागणार. परत ते खाली बसणार आता केस. बघूया थोडीशी असे स्ट्रेट करूया आणि सोनालीला आता भेटूया आता. A few moments later. ओए त्रिशा झोपली नाही का. काय करत होती त्रिशा. ओए दाखव अमित, दाखव ना. काय दाखवू. अरे तुझे केस दाखव. केस काय बघते. साडे कधी कापले. आत्ता. छान वाटतंय. छान वाटतं ते. माझ्याकडे तू बघ ना. छान वाटतं ते. अरे तू मला दाखव ना पण. कसं वाटतंय त्रिशा. कसं वाटतंय. डॅडू कसा दिसतोय. स्मार्टी. त्रिशू डॅडू कसा दिसतो. स्मार्टी. बोल आधी कसा दिसतो. पाणी दिसतो की नाही. पाणी देतो त्याला. ते पाणी दे आणि सांग कशी दिसतो. डॅडू कसा दिसतोय. कसं वाटतंय. पुराणा अमित. आज मुहूर्त कुठे लागला. आज उद्या आता गरमी येते ना तर बोललो आताच तयारी अरे लागेल. एवढा दिवस मी मागे तुझ्या की कापू नये म्हणून. हा असंच थोडस वाढवण्यासाठी चांगलं वाटतंय. शॉर्ट हेअर सुद्धा. परेलला गेलेलो मी. अतुलकडे त्याला आज टाइम होता तर तो बोलला ये म्हणून. खाली होता सलून. पक्का ते बंद कर मला ती बघू दे. कसा दिसतोय. त्रिशा स्मार्ट बोल. स्मार्ट. इथे तुमची मस्त हॉलिडे चालू आहे. पिकनिक चालू आहे तुमची आजीच्या घरी. हा वा वा. चष्मा घालते डॅडूच्या. पडला. डॅडूचा चष्मा घालते. वा वा. दाखव मला दाखव. वा तुझा चष्मा कुठे बाबू. नाही आहे. ओके चल निघू. मी तुला खास सरप्राईज देण्यासाठी मी आलेलो. मला बघू तर ते. तो व्हिडिओ
लग्नामध्ये किती आहे. हा? मला बघू तर दे तू तो व्हिडिओ. अजून किती बघायचं आहे? मला तुला बघायचं आहे ना. अच्छा. कारण की मी तुझ्या किती महिने 5-6 महिने झाले मागे लागले. किती महिने झाले मध्ये मी मोजले? 11 महिने. पण मी तुझ्या मागे 5-6 महिने झाले. हा त्रिशा का पाहिजे? 11 महिने झालेले. 11 महिने. ते बंद कर आणि मला बघू. A few moments later. तर मित्रांनो आता सोनालीला भेटून निघालो मी माझ्या घरी आणि सोनाली होती तिच्या मम्मीच्या घरी. कारण की तिला 2 दिवसासाठी जरा ब्रेक हवा होता. कारण की कंटिन्युअस काम 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 तिच्याला सांभाळणं हे ते इरिटेट झाली ती. 2 दिवस तिला म्हटलं की मम्मीची इथे जा मजा कर. कारण की तिथे बघायला सगळेजण असतात. माझ्या घरी कसं मी वर्किंग असतो, मम्मी वर्किंग असते आणि ही त्रिशा आणि सोनाली दोघे घरी असतात. तर ती थोडीशी बोर होते. तर 2 दिवसासाठी ती सुट्टीसाठी गेलेली घरी. तर मी आता निघालो माझ्या घरी आणि आता घरी जाऊन सगळ्यात पहिलं फ्रेश होईल मी, चेंज करेल आणि डायरेक्टली जाईल जिमला. तर जर जिममध्ये जर ब्लॉग शूट केला थोडाफार काहीतरी करेल, नाही तर डायरेक्टली तुम्हाला भेटेल मी रात्री. मित्रांनो आत्ता जस्ट टीटी घेऊन मी खाली आलो घरी जेवायला आणि विचार केला की ब्लॉग पण आता इथेच एंड करतो. शॉर्ट आणि सिम्पलच ठेवतो बोललो त्याला. कारण की 1-2 दिवसामध्ये आता कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन चालू आहे. असं नका समजू की त्यासाठी हेअरकट केलं. ऑलरेडी मला हेअरकट करायचाच होता. तर तो आज टाइम पण होता आणि अतुलला पण टाइम होता. अपॉइंटमेंट पण भेटली त्याची. सलून पण खाली होतं. सोने पे सुहागा झाला आज मस्त मध्ये. तर हेअरकट पण झाला आणि बघू 1-2 दिवस असा आमचा चाललाय प्लॅन ट्रॅव्हलचा, बाहेर कुठेतरी जायचा. जर सक्सेस झाला तर एक स्टोरी बनेलच इंस्टाग्रामला. इथे खाली इंस्टाग्राम आयडी येईल. स्टोरी बघा तुम्ही, मला फॉलो करा इंस्टाग्रामला. करतोय आता ब्लॉग पण आता इथेच एंड करतोय. तर चला तर मित्रांनो, आय होप सो जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि माझे न्यू हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्की लाईक करा ब्लॉगला. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो प्लीज डिस्क्रिप्शन चेक केल्याशिवाय जाऊ नका. कारण की अतुलचा इंस्टा आयडी आहे, परत त्याचा सलूनचा ॲड्रेस आहे आणि लोकेशन, या तिन्ही गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जातोय. चला तर मित्रांनो भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.